Guys, welcome to our YouTube channel. चला आपण स्टार्ट करूया हॅमस्ट्रिंग वर्कआउट. पहिलाच आपण घेतला काफ वर्कआउट. काफ वर्कआउटमध्ये पहिलं सेट आपण घेतले काफ रायझिंग स्टँडिंग पोझिशन. त्याच्यामध्ये टोटल या वेळेमध्ये 3 सेट मारले. जेवढं तुम्हाला रिपिटेशन असतील ना तेवढे मारायचे आहेत आणि याला अल्टरनेट लगेच सेट मारायचे आपल्याला सुमो स्टँडिंग काफ्स. एक लक्षात ठेवा, काप्स तुम्हाला तगडे पाहिजे असतील तर पहिली गोष्ट तुम्हाला काप्सचे 3 वेळ मारले पाहिजे. प्लस तुमचा वॉकिंग अँड रनिंग डेली असेल तरच तुमचे काप्स मजबूत होतील. नाही तुम्ही बघा जिममध्ये मी ट्रेन करेन काप्समध्ये पॉवरफुल होतील नाही. काही डेली 10,000 स्टेप्स तुमचं चालणं झालं पाहिजे, नाहीतर रनिंग झाली पाहिजे. दोनपैकी एक लक्षात ठेवा. जर रनिंग करणार असाल तर तुमचा मसल लॉस होणंच आहे. पण तुम्ही जर फक्त वॉकिंग करताय 10,000 स्टेप्स तुमचं मसल लॉस न होता फक्त फॅट लॉस होणार आहे. तर तुमचं वॉकिंग प्रॉपर असेल तर तुमचे काफ अँड थाईज प्रॉपर उठून दिसतील आणि चांगले जनरेट होतील. काहींचे जेनेटिक्स चांगले असतात पण त्यांचे दिसायला चांगले वाटतात. त्यांच्या होण्यासाठी जेनेटिक्स गरजेचे आहेत. आपले काय बाई जेनेटिक्स चांगले नाही आहेत, त्यामुळे आपल्याला शून्यापासून बनवणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवा. आणि भाई आज काय समजत सूर्यपुत्र नाव बोलेल. आज रोशनदा सगळ्यांच्या पहिले जिममध्ये. देवाला पण नाही मी पण रोशनदा जिममध्ये आणि जिममधून हे टाकते उठात. कसा काय लवकर उठून आला देवाच ठेवतो. कापचा पण हा एकच वेरियंट घेणार आहोत. त्याच्यात 3 सेट मारायचे आहेत आणि याच्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत हॅमस्ट्रिंग. हॅमस्ट्रिंगमध्ये आपण पहिलाच वेरियंट घेतला सुमो स्क्वॉटिंग युझिंग स्मिथ मशीन. सुमो स्क्वॉटिंगमध्ये पण टोटल आपल्याला 3 वेरियंट मारायचे. लक्षात ठेवा. डिपेंड ऑन तुम्ही सुमो स्क्वॉटिंग कोणते मारताय. तुम्ही डंबेलनी पण मारू शकता किंवा नॉर्मल बार्बर रॉडने पण मारू शकता. आम्ही स्मिथ मशीनने घेतले आणि त्याच्यामध्ये प्लस एक्स्ट्रा पायाखाली प्लेट घेतलेली आहे, ज्याने की रेंज ऑफ मोशन प्रॉपर भेटते प्लस तुमचा प्रेशर वाढतो. काहींना असं वाटते की सुमो स्क्वॉटिंग केली की फ्रंट लेगला प्रेशर. काही सुमो स्क्वॉटिंग फ्रंट लेग नाही आहे हॅमस्ट्रिंगसाठी, आणि हा साईज हॅमस्ट्रिंगच्या दिवशी हा. फाटली बॅट बॅट नाही फाटत. कबड्डीची काय म्हणाला कबड्डी तर पुढचा वेळ घेतला रोमन डेडलिफ्ट. रोमन डेडलिफ्टमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही डबलनी मारू शकता स्टँडिंग पोझिशनवरती पण त्यात पोझिशन थोडी वेगळी येते. आम्ही कॉन्सन्ट्रेट रोमन डेडलिफ्ट मारतोय. त्याच्यामध्ये आपला जो बार्बर रॉड आहे तो आपल्या नीच्या थोडा वरती टच होईल. खाली पायाचा आपला प्लेट घ्यायचा आहे आणि परफॉर्म करायचा आहे. याने काय होतं, आपला जो हॅमस्ट्रिंगचा एरिया आहे तो पूर्णपणे स्टेबल राहतो आणि मुवमेंट फक्त आपल्या बॅकमधनं होतो. त्यामुळे प्रेशर खूप जास्त येतो कम्पेअर टू विदाऊट सपोर्ट मारायला गेला, आणि यात इंजुरी होऊ शक्यता पण कमी असते. त्यामुळे आम्ही असं म्हणतो रिस्क नाही घ्यायचं.
यानंतर आपण पुढचा वेरियंट घेणार आहोत हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. आमच्या जिममध्ये बाबा हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन झोपून याला म्हणतात लेईंग हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. याच्यामध्ये पण आम्ही टोटल 3 सेट मारले. वेट तुम्ही तुमच्यानुसार घ्या, पण रिपिटेशन तुमचे 15च्या वरतीच पाहिजे. रिपिटेशन खाली करून जाणार. फक्त काही लास्टच्या वेळेला मी हेवी घेतला, काय जोर आला अंदाज काय समजत नाही. वेट घेतला आणि फा झाला. काही मला वाटलं जातील रिपिटेशन, पण नाही. मसल एवढा दुखत होता ना मसल आधी सेटनी, त्यामुळे याच्यात जास्त गेलेच नाही. तुम्ही माहिती चूज करू नका. आणि एक लक्षात ठेवा, प्रत्येक मसलचे सेट तुमचे प्रॉपर झाले पाहिजे आणि ओव्हरऑल सेट तुमचे ॲटलिस्ट 6च्या वरती झाले पाहिजे. तुम्ही बोलाल 6च्या खाली मारेन आणि दुसरा मसल ट्रेन करेन तर फायदा नाही. माणसं एवढं पण टाकू शकतो नाही. माणसं टाकू शकतो नाही. काय टाकून जमत नाही. हे टाकलेला हे बडी आधी लोक त्याच्यानंतर आपण पुढचा वर्कआउट चालू केला, ग्लूट्स वर्कआउट. त्याच्यामध्ये पहिला सेट घेतला हिप थ्रस्ट. हिप थ्रस्टमध्ये आम्ही डंबेलने परफॉर्म केला. नॉर्मल तुम्ही सगळे बार्बर रॉडने परफॉर्म करतात. आमची इथं मॅटिंग नाही आहे, बार्बर रॉड प्रॉपर पकडता येत नाही तो, मग आम्ही डंबेलने परफॉर्म करतो. तुमच्याकडे जर मॅटिंग असेल तर तुम्ही बार्बर रॉडने परफॉर्म करू शकता. बार्बर रॉडने पैसे जास्त प्रमाणात येतो कम्पेअर टू डंबेलने, कारण डंबेलमध्ये रेंज ऑफ मोशन कमी होऊन जाते. बार्बर रॉडने रेंज ऑफ मोशन जास्त प्रमाणात भेटते आपल्याला. त्यामुळे ट्राय करा बार्बर रॉडने मारण्यासाठी, पण रॉडमध्ये तुम्हाला सपोर्टची गरज लागते. त्यामुळे मॅट नसेल तर तुम्ही बार्बर रॉडने मारू नका, इंजुरी वाढेल तुमची. या व्हेरियंटचे टोटल 3 सेट मारायचे आहेत. आणि हे फर्स्टमध्ये जेव्हा तुम्हाला हेवी घेता येईल तेवढं हेवी घ्यायचं. तर आमची तर जेवढे हेवी डंबेल होते तेवढे हेवी डंबेल घेतले मी मारायला. त्याच्यामध्ये डंबेल नव्हते त्यामुळे मारू शकत नाही, म्हणून तेवढंच थांबलो. आता काल बघितलं फोटो राग काम करतोय. लाख टाकला लगेच तुमच्याकडे कमी नाही देत तुम्ही. कुठला पाहिला काम कुठला बघ. अरे बाबा तो वर्कआउट जो आहे ना तो सगळ्यात बेसिक वर्कआउट आहे. ती कोणा करत नाही आणि ॲडव्हान्स वर्कआउट करतात. त्याच्यामुळे तुझी स्ट्रेंथ प्लस स्टॅमिना दोन्ही पुसत होतो. त्याच्यानंतर लास्ट व्हेरियंट घेतला आपण, तो पण ग्लूट्सचा घेतला. तो आहे बॅक किक युझिंग फंक्शनल ट्रेनर. ज्या आहे त्या फंक्शनल ट्रेनरची वायर सोडली गेले तर झाला, हात कट झाला. माझा पण रोशनचा पण 1000 वेळा बोललो आम्ही, बाबा मशीनची वायर चेंज कर नाही. मग असं इंजर येतं. जेवढा वर्कआउट करतो आपण ना मशीनवरती, तेवढा मशीनचं मेंटेनन्स पण तेवढंच गरजेचं आहे. नाही तर इंजुरी 100% होणंच आहे. तर तुमची मसल प्रॉपर म्हणजे मशीन प्रॉपर नसेल तर.
हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काही क्वेश्चनिंग असेल तर, आणि आमचं पण काही चुकत असेल सेटमधलं ना, ते पण तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही नक्की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न करू. तसं आम्हाला वाटत नाही काही चुकतंय, तरी पण तुम्ही प्लीज सांगा. आणि काही तुम्हाला जिम रिलेटेड चॅलेंज असतील, बाबा एवढे रिप्रेशन मारायचे आहेत, एवढा वेट मारायचा आहे, ते पण तुम्ही सांगू शकता. आम्ही नक्की ट्राय करायचा प्रयत्न करू. बोलू शकत नाही की 100% परफॉर्म होईल, पण ट्राय करायचा प्रयत्न करू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.